महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची घौडदौड। महायुतीची 44 जागांवर बाजी। भाजपचे 44, शिवसेनेचे 17 तर राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून। कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजप युतीची सत्तेकडे वाटचाल। युतीचे 15 नगरसेवक बिनविरोध। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 9, शिवसेनेचे 4 नगरसेवक बिनविरोध। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम। वरळीमध्ये बंडखोरी शमवण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला अपयश। वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 7 जणांची बंडखोरी। सूर्यकांत कोळी, श्रावणी देसाई, संगीता जगताप, विजय इंदुलकर यांचं बंड कायम। नागपुरात भाजपाच्या किसन गावंडे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर अर्ज मागे घेऊ नये म्हणून किसन गावंडेंना कार्यकर्त्यांनी ठेवलं होतं घरात कोंडून। काही जण माझ्या नावाने बोंबाबोंब करत होते, पण अजितदादा माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले। नवाब मलिकांचा भाजपवर निशाणा। तर 16 तारखेला आमची ताकद कळेल, आमचा महापौर होईल, मलिकांना विश्वास। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात जाणार। 4 जानेवारीला शिवसेना भवनात राज आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वचननाम्याचं प्रकाशन। शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। मुंबई महापालिकेसाठी उद्या महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार। मुंबईच्या वरळी डोममध्ये महायुतीची पहिली जाहीर सभा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह प्रमुख नेते राहणार उपस्थित। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 जानेवारीपासून मैदानात। रोज 3 ते 4 सभांचं नियोजन। मुंबईत सभा घेऊन शिंदे प्रचाराचं नारळ फोडणार। खासदार श्रीकांत शिंदेही प्रचारात उतरणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार। उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नसल्याचा आरोप। आयोगाचे पालिका आयुक्तांना अहवाल पाठवण्याचे निर्देश। चांदिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। मुस्लिम उमेदवार दिल्याने 3 शाखा प्रमुखांचे राजीनामे। निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवार दिल्याने नाराजी। माजी आमदार विठ्ठलराव भैलुमे यांच्या घरावरती कोयता गँगचा हल्ला। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमधली घटना। कोयत्यानं वार केल्यानं 2 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। साईबाबांच्या चरणी हिरेजडित मुकुट अर्पण। 585 ग्रॅम शुद्ध सोनं आणि मौल्यवान हिऱ्यांचा 80 लाखांचा मुकुट दान। साई भक्त प्रदीप मोहंती आणि त्यांच्या पत्नी प्रतिमा मोहंती यांच्याकडनं मुकुट अर्पण।